मी इथे आलो त्याची किंमत एक ना एक दिवस तुझ्याकडून वसूल करीन। काय किंमत आहे? 1 कप कॉफी। एखाद्याला त्रास देण्यासाठी यापेक्षाही कुठली वेगळी पद्धत आहे का हेच शोधतोय मी। तू नक्की कोणाला भेटायला गेला होतास? जानकी तुला खरंच वाटतं तो मला एक्सेप्ट करेल? मोराजकरांना उद्या बंगल्यावर बोलावून घ्या। काही झालं तरी ते पैसे आपल्याला सापडायलाच हवेत। उद्या सकाळी 11 वाजता आपण कॉफी प्यायला भेटतोय। ती सगळ्यांशी बोलतेय, सगळ्यांकडे बघून हसतेय, पण माझ्याकडे एकदा पाहिलं सुद्धा नाही। काय रे परशू, झोप येत नाही का? अरे कशी येणार दादा? सकाळ सकाळ ते मोराजकर साहेब येऊन माझी चौकशी करून गेले। चौकशी करून गेले ना, जाऊ दे, त्यांना त्यांचं काम करू दे। नाही, त्यांना त्यांचं काम करू दे रे। मला तर असं वाटते ते मोराजकर साहेब माझ्यावरती डूक ठेवून आहेत। मला एक सांग, ते इन्स्पेक्टर कोण गायधनी, त्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली की नाही? मग आता ह्या मोराजकर साहेबांनी तर नव्याने काय चालू केले? खरं सांगू परशू, हे सगळं मला लवकरात लवकर विसरायचं आहे। त्या मोराजकरांना असं वाटतंय या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोणतरी वेगळाच आहे। मग आता त्याला नको का शोधायला? नाही, शोधू दे त्यांना, चौकशी करू दे, हवं तर मी पण त्यांना मदतच करेन। मला हे कळत नाही, समजे लोक मला टोचून टोचून प्रश्न काय विचारतायत, जणू काही या सगळ्या पाठीमागचा खरा सूत्रधार मीच आहे का काय? पोलिसांची ती स्टाईल आहे परशू। नशीब समजूया, ते गणेशची चौकशी करत नाहीयेत। नाही, आपल्याला काही टेन्शन नाही, आपण काही केलेलंच नाही। आणि उद्या समजा काय झालं तर दादा तू आहेस की नाही माझ्या पाठीमागं उभा? कर नाही त्याला डर कशाला परशू, निश्चिंत राहतो। हे शब्द तुझ्या तोंडातून ऐकायचे होते रे मला। आता ना तो मोराजकर साहेब नाही, अख्खं पोलीस डिपार्टमेंट जरी आलं की नाही चौकशीला तरी घाबरत नाही मी। आता झोपतो शांत। गुड नाईट। अहिल्या, आज तुला जेवायच्या वेळेला काही जाणवलं नाही? मी शक्यतो जेवताना घरातल्या कोणाचंही तोंड बघणं टाळते। अमृताबद्दल बोलतोय मी। आज किती दिवसांनी आपल्या सगळ्यांबरोबर टेबलवर जेवायला बसली होती, गप्पा मारत होती। आता बरीचशी नॉर्मलही वाटते, हो ना? नॉर्मल वाटणार नाही तर काय? आजकाल तिच्या त्या बॉयफ्रेंडला घरात जवळजवळ पायघड्यात घातल्या जात आहेत ना। किती छान बोलायला सुरुवात केली होती मी, नीट। म्हटलं दिवसभरात तुझं सगळ्या जगाविषयी वाईट बोलून झालं असेल, आता जरा झोपताना तरी चांगलं बोलूया काहीतरी। जे डोळ्यांना दिसलं ते मी तुम्हाला सांगितलं। अहिल्या, अमृतामध्ये आणि आर्यनमध्ये तसं काही नाहीये, त्यामुळे उगाच तू स्वतःच्या मनाचे काहीतरी खेळ मांडू नकोस। आणि क्षणभर धरून सांग, आहे त्या दोघांमध्ये काहीतरी आहे। तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझा आता त्या आर्यनवर डोळा नाहीये ना? स्वतःच्या बायकोबद्दल असं काही बोलताना काहीच वाटत नाही तुम्हाला? ए बाई, तसं नाही म्हणलो मी। माझं एवढंच म्हणणं आहे की आता तुझी नजर त्या आर्यनवर नाही ना पडली? विनोदाच्या नावाखाली हे असं आचरटासारखं बोलणं जरा थांबवा। मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुमचे मोठे बंधुराज युगंधराबाई सोबत असलेलं वैर विसरलेत वाटतं। समजा आर्यन आणि अमृतामुळे त्या दोघांमधलं वैर मिटलं, चांगलंच आहे की। तुझी काही हरकत आहे का त्याला? आहे,
कारण याच बाईच्या घरी माझ्या जाण्याचं भांडवल करून सगळ्या घरच्यांनी आपल्याला फैल्यावर घेतलं होतं. विसरला? तसं नाहीये, पण अपमान झालेली प्रत्येक गोष्ट जर का लक्षात ठेवायची म्हणली ना तर जगात जगताच येणार नाही आपल्याला. आणि मला हेही नीट लक्षात आहे की तुझ्या वागण्यामुळे आपल्या या घरात अपमान झाले, हेही लक्षात आहे माझ्या. मला जास्त काही बोलायचं नाहीये. मला फक्त त्यांच्या या दुटप्पी वागण्याबद्दलचा जाब विचारायचा आहे त्यांना. जाब विचारायचा आहे म्हणजे काय करायचंय? हा? दादाला कोर्टात खेचायचं का त्या आर्यनवर ट्रेसपासची केस लावायची? मी तुला या सगळ्यापेक्षा एक बरी आयडिया देऊ का? हा? तुला एवढा जाब वगैरे विचारायचा आहे ना, तू सरळ दादासमोर उपोषणाला बस, प्रश्नच मिटला मग. किंवा अजून एक आयडिया आहे. ह्या मुहूर्ताला तुम्ही माझ्या गळ्यात पडलायत कोणास ठाऊक. आणि कोणी हा मुहूर्त काढलाय ना त्याला मी अनेक वर्ष शोधतोच आहे. हा मोराजकर साहेब बोला. मला तुमच्याशी जरा महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या होत्या. उद्या भेटू शकता का आपण मला? उद्या जरा अवघड आहे, पण इतकं महत्वाचं काम आहे का? सध्या माझ्या आयुष्यात दुसरं महत्त्वाचं काय आहे? जोपर्यंत या किडनॅपिंग प्रकरणातल्या प्रमुख सूत्रधाराला मी अरेस्ट करत नाही तोपर्यंत माझ्याच्यानं स्वस्थ बसवणार नाही. म्हणजे तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली आहे का? खरं तर हे सगळं प्रत्यक्ष भेटूनच मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण एकच सांगतो, ज्या व्यक्तीवर तुमचा संशय आहे त्या व्यक्तीकडून मागच्या काही दिवसात संशय घेण्याजोग्या बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. खरं तर या विषयावर मला फारसं बोलता येणार नाही, पण त्या माणसाला पकडण्यासाठी मी तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार आहे. थँक्यू मिसेस किल्लेदार. तुमच्याकडून याच सहकार्याची अपेक्षा होती. लवकरच तो प्रमुख सूत्रधार गजाआड झालेला असेल याची खात्री बाळगा. ठेवतो. काय छान वास येतोय फुलांचा. आधी कधी नव्हती आणलीत तुम्ही. आज काही विशेष आहे? नर्मदाच आणायची फुलं या घरात. केसात माळली की घरभर वास दरवळायचा. मी वर्षातून एकदाच आणायचो, तिच्या वाढदिवशी. आजही आणले पण तीच नाही. अरे म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे. तुम्ही आधी का नाही बोललात? गुरुजींना सांगून पूजा बांधूयात आपण. नको. का? नाही नाही, या बाबतीत मी कोणाचाही ऐकणार नाहीये. मी त्यांच्यासाठी बाकी काही नाही करू शकले, पण एवढं तर नक्कीच करू शकते. उद्या सकाळी जाते मंदिरामध्ये आणि अभिषेक सांगते. नाहीतरी गुरुजी म्हणतच होते मंदिराच्या डागडुजीसाठी पैशांची गरज आहे म्हणून. आपण नर्मदा त्यांच्या नावानेच दानधर्म करूयात ना. तुम्ही उद्या सकाळी तयार राहा, दोघे एकत्रच जाऊयात. तुला जे काही करायचं ते कर. मी नाही येऊ शकणार देवळात. मला खूप महत्वाचं काम आहे. नर्मदा ताईंपेक्षा महत्वाचं आहे का? हे बघ जानकी, मी नर्मदेला तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिलोय आता. असं का बोलताय तुम्ही? कसंही असलं तरी हे सत्य आहे जानकी.
मी तिच्या मुलीची रक्षा नाही करू शकलो, मग दान धर्म करून काय उपयोग? काय एकदम समोर येऊन उभे राहिलात? काही काम आहे? बोला ना. आत्याबाई, अमृताताई तिच्या खोलीत नाहीये. आता खोलीत नसेल तर इकडे तिकडे असेल ना कुठेतरी. बघ जरा बाहेर असेल कुठेतरी. अहो, आत्ताच बघून आलो, कुठेच नाहीये ती. अरे म्हणजे गेली कुठे? अरे तू नीट पाहिलायस ना बाबा? उगीच घरात कांगावा नकोय. हा हो आत्याबाई, बघून आलो. मला एक गणित जमत नव्हतं म्हणून मी तिच्या खोलीत गेलो होतो, तर तिथं नव्हती ती. म्हणून बाहेर गेलो तर बाहेर पण नव्हती. आणि आता इथं आलो तर परमेश्वरा, सांभाळ रे बाबा या पोरीला. आत्याजी, अगं का सारखा सारखा देवाला त्रास देतेस माझ्यासाठी? मी व्यवस्थित आहे, माझी काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. अगं तसं नाही, पण जाऊ दे ना. तुला बरं वाटतंय ना? मग झालं तर माझी रोजच जात जा ना चालायला. आत्याजी, अगं मी वॉकला नव्हते गेले. मी हे आणायला गेले होते. चॉकलेट माझ्यासाठी आहे? नाही अरे, तुझ्यासाठी नाही आहे. मी आईसाठी आणलंय. आज वाढदिवस आहे ना तिचा. तुझ्या लक्षात आहे? कसं विसरेन मी? ठीक आहे, जा तिच्या फोटो समोर ठेवून ये. थांब अमृता, आईला भेटायला आली असं भेट, नाहीतरी मी निघालोच आहे. नाही नको, मी नंतर येते. अमृता, तुझा राग माझ्यावर आहे ना, मग त्याची झळ तिच्यापर्यंत का नेतेस? तिला का वाट पाहायला लावतेस? भेट तिला, निघालोय मी. हे बघ अमृता, नर्मदा गेल्याची झळ आपल्या दोघांइतकी कोणालाच पोचलेली नाहीये. मी एकटा पडलो, तू पोरकी झालीस. आपल्यातले इतर कोणतेही बंध तू मानायला तयार नाही आहेस, पण हा दुःखाचा बंध न मानून सुद्धा तुटणारा नाही, तो कायम राहणार. पण त्या बंधालाही फाटे फोडलेत तुम्ही. तुम्ही तुमच्या एकटेपणावर उपाय शोधलात, दुसरं लग्न केलं, जानकीला या घरात आणलं. तुम्हाला बायको मिळाली, पण माझा पोरकेपणा तसाच शाबूत ठेवलात तुम्ही. असं का बोलतेस तू अमृता? जानकी तुझ्यावर आईसारखंच प्रेम करते ना. मला जानकीबद्दल काहीच तक्रार नाहीये. उलट उलट माझं मागच्या जन्मीचं कुठलं तरी मोठं पुण्य आहे की आता आई नसूनही जानकी मला तिची उणीव भासू देत नाही. मला जेव्हा जेव्हा आईची,
तिच्या मायाची गरज भासते ना, तेव्हा तेव्हा जानकीचा हात माझ्या डोक्यावरून फिरतो. माझ्या अश्रूंचं ओझं उचलण्यासाठी जानकीचे खांदे कायम तयार असतात. मला खरंच तिच्याबद्दल काहीच तक्रार नाही. मी तुमच्याबद्दल बोलते. मला पोरकं केलंय माझ्या बाबांनी. जेव्हा मला बाबांची खरी गरज होती, जेव्हा मला आधारासाठी त्यांचा हात हवा होता, तेव्हा माझे बाबा हातावर हात ठेवून घरात बसले होते, मोठेपणाच्या गप्पा मारत. आता काय सांगू तुला? काही सांगायची गरज नाहीये, कारण आता त्याने काहीच फरक पडणार नाहीये. त्यापेक्षा तेव्हा जर एक कृती केली असतीत ना, तर आता असे शब्द शोधावे लागले नसते. सॉरी, चुकून झालं. मी सुद्धा बासरीच ऐकत होते, पण काय बासरीच्याच आवाजाने दचकलीस? तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय? नाही, कारण एरवी तुमची 9:17ची लोकल चुकेल म्हणून खूप घाई करता ना, म्हणून म्हटलं. नाही, आज डायरेक्ट दुपारी कोर्टातच जायचंय. अगं, आबासाहेबांचं आर्ग्युमेंट आहे, ते ऐकायचं आहे. अरे वा, आयुष्यभर दुसऱ्यांचीच आर्ग्युमेंट ऐकणार आहात का कधी स्वतःही आर्ग्युमेंट कराल? वकिलीत कसं असतं, समोरचा काय म्हणतोय ते ऐकणं फार महत्वाचं असतं. थँक गॉड तू वकील नाही झालीस. तुला जमलंच नसतं ते कधी दुसऱ्याचं काही ऐकणं. बरोबर आहे तुमचं. पण आता मी काय विचारते, तुम्ही असे सकाळी सकाळी बासरी वाजवत का बसलायत? काय अहिल्या, तू लक्षात ठेवणं फारसं गरजेचं नाहीये, पण तरीही सांगतो. आज नर्मदा वहिनींची जयंती आहे. तिची आठवण आली म्हणून. मला माहिती, तुमच्यासारखी अंथरुणातून उठून आठवण येते म्हणून बासरी वाजवत नाही बसले मी. नर्मदा वहिनींच्या फोटोला सर्वात आधी हार मीच घातला, कळलं? पक्की राजकारणी झालीस तू. धूर्त. ते राजकारणी असतात ना, वर्षभर एकमेकांशी भांडतात, भ्रष्टाचार करतात, पण गांधी जयंतीला त्या समाधीवर एकत्र येऊन अहिंसेची शपथ घेतात. डोळ्यातले खरे भाव दिसू नयेत ना म्हणून मग गॉगल घालतात, आणि शपथ घेऊन झाली, समाधीकडे पाठ वळली की लगेच एकमेकांची उणीधुणी काय करायची. म्हणायचंय? मला काही म्हणायचं नाहीये. जमलं तर एक विचारायचंय फक्त. वहिनीच्या फोटोला हार घातलास तेव्हा गॉगल वगैरे घातला होतास ना? नाही हो, पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. हा, आत्याबाई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. थोडं का, भरपूर बोल की. तू बोलणार म्हणजे या घराच्या चांगल्यासाठीच असणार ना. आज नर्मदाताईंची जयंती आहे म्हणून गणेश मंदिरामध्ये थोडा दानधर्म करावा असं वाटत होतं. मग याच्यात विचारायचंय काय? अगदी नर्मदेसारखाच विचार केलास बघ. नाही, तुम्हाला विचारण्यामागचं कारण म्हणजे अहिल्याताईंना विचारावं लागेल ना, कारण चाव्या त्यांच्याचकडे आहेत ना. मग जा ना, माग तिच्याकडे. आत्याबाई, त्या मला काय उत्तर देतील तुम्हाला माहिती आहे. बरं ठीक आहे, मी बोलते तिच्याशी बस. बरं मला सांग, आज सकाळी नर्मदेच्या फोटोला तू हार घातलास? नाही, अहिल्याताईच सकाळी हार घालून गेल्या होत्या.
वहिनी साहेब, बाहेर मोराजकर साहेब आले, तुमची वाट पाहत आहेत. त्यांना बसायला सांगा, मी आलेच. जी. हा कशाला आलाय आता? त्यांचा मला फोन आला होता, काहीतरी काम आहे म्हणाले. काम आहे म्हणजे मी बोलू का? नाही नको, तुम्ही थांबा, मी येते बोल.